महानगरपालिकेचे आज या ठिकाणी स्थायी समितीचे सदस्य तसेच स्वीकृत सदस्य या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आणि तसंच MIMचे या ठिकाणी स्वीकृत सदस्य निवड करण्यात आलेली आहे। भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी 8 आणि MIMचे 1। 8 रोहिणीताई, भारतीय जनता पार्टीचे रोहिणीताई तडोळकर, अक्षय अंजिकने, वृषाली चालुक्य, श्रीनिवास जायमाद, ज्ञानेश्वरी मॅकल, मेट्रे, शैलेश मेट्रे, मनीष केत आणि रुद्रेश बोरामणी। दादा, विषय असा आहे की आपल्या अजेंड्यावर आपण 9 सदस्य निवडीचा म्हणजे भाजपाचे 9 आणि MIMचा 1 असे एकूण 10 सदस्य निवडीचा आपण अजेंड्यामध्ये विषय घेतलेला होता। का बरं एक असा मागं राहिला? अजेंड्यावर शासनाचा या ठिकाणी प्रस्ताव आहे। शेवटी बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे। राहिलेले जो एक नाव आहे तो आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये घेण्यात येणार। सभागृह नेत्यांनी जेव्हा नावं वाचली त्यावेळेस 7 नावं वाचली, 2 नावं सभागृह नेत्यांनी या ठिकाणी दादा ऐकून घ्या प्रश्न। 2 आमदारांच्या शिफारशीचे 2 नावं तुम्ही वाचली नाहीत का? सभागृह नेत्यांनी मी या ठिकाणी परत एकदा वाचायला लावलं। सभागृह नेत्यांनी या ठिकाणी 8 नावे वाचली। 8 नावे वाचून त्यांना आपण मान्यता देणार। राहिलेले 1 नाव आहे ते आपण पुढच्या मीटिंग मध्ये घेणार आहे। अपूर्ण प्रस्ताव या ठिकाणी नाही आहे, तो शेवटी सभागृहाचा अधिकार आहे। आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये या ठिकाणी राहिलेले जे काही 1 नाव आहे ते आम्ही निश्चित त्या ठिकाणी घेणार। की त्यांना एकाने मेसेज केला आत्महत्या करतो म्हणून, माझं नाव कट झालं म्हणून, त्यांनी असं पण म्हटलं की ते नरेंद्र काळेंना पण मेसेज केला आणि तुम्हाला पण मेसेज। ते शेवटी विरोधी पक्ष नेते गटनेते आहेत, ते त्यांनी ते काय म्हणत असेल ते आम्हाला माहिती नाही। कार्यकर्त्याचा जो SMS आला तो SMS तुम्हालाही आला, तो बघूनच तुम्ही सभा तहकूब केली। शेवटी तसं काय नाही आहे। बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे आणि आपल्या सोलापूर शहराच्या विकासासाठी राहिलेले 1 नाव जे आहे ते निश्चित लवकर आपण या ठिकाणी जाहीर करू। आजच्या सभेचं प्रोसिडिंग आहे का? आजच्या सभेचं प्रोसिडिंग आहे का? प्रोसिडिंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आपल्याला नगरसचिव कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रोसिडिंग बघायला मिळेल। दादा, एवढी मोठी आपल्याकडे संख्याबळ असताना आज परिवहन समितीच्या सदस्यांची निवड का केली नाही? परिवहन समिती आपल्याला हे ऊर्जित अवस्थेत या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि सोलापूर शहराला आपल्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी परिवहनचे एकदम चांगले सदस्य या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत। त्यामुळं आपल्याला सर्व जे काय आपले परिवहनचे चांगले अभ्यास असलेले जे सदस्य आहेत त्यांना आपण बोलवून या ठिकाणी मग ते निवड करणार। अजेंडापूर्वी हा सदस्यांची निवड का केली नाही किंवा त्यासाठी का केली नाही? याच्यापूर्वी पण परिवहनच्या असंच घाई गडबडीत अनेक आपल्याला या ठिकाणी बसेस वगैरे मिळाले होते। त्या टायमाला तिथं आपल्याला रूट वगैरे जे उत्पन्न आपल्याला परिवहनचं येत नव्हतं व्यवस्थित, तर आपल्याला जे आता नवीन बस येणार आहेत चांगले जबाबदारी सदस्य त्या ठिकाणी निवडण्यात येणार आहेत। आयुक्तांनीच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं डायसवर सर्व पत्रकारांना, आमच्या आपल्या सर्व सभागृहातील सदस्यांना की तो शेवटी निवडीचा